दहीहंडीची प्रॅक्टिस करतात वाटतंय. दहीहंडी घोस घोस फोन मध्ये. अजून घोस फोन मध्ये. घोस फोन मध्ये घोस. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी मस्त आंघोळ वगैरे केली आहे, रेडी झालोय. आता मला जायचंय कॉलेजला. आता नाही, मी जाईल 9 वाजता. आज ना माझी नवीन पोस्टिंग चालू होणार आहे. आजपासून माझी पॅथॉलॉजीची 10 वाजता प्रॅक्टिकल आहे. मग ते अटेंड केल्याच्या नंतर माझी जी पॅथोची पोस्टिंग आहे, मला तिथे जायला लागणार. बघू कसं आहे कसं नाही, कारण पॅथोचं मला स्टार्टिंगला असं वाटलं होतं की पॅथॉलॉजीची पोस्टिंग थोडी इझी असणार आहे, पण बायोकेमिस्ट्री झाली, मायक्रो झाली, ह्याची पोस्टिंग बेस्ट होती. पण आता पॅथोचं ऐकायला आलंय की असं तिथं थोडं स्ट्रिक्ट आहे. बघू कसं आहे कसं नाही. आणि इथे बघा शौर्याची एंट्री. ओय, शौर्य माझं. गुड मॉर्निंग. जय भीम कर गं बाई. जय भीम. जय भीम कर पाहून. काय फोन फोन पाहिजे का? उठल्या उठल्या फोन पाहिजे. हा फोन पाहिजे. ओ फोन पाहिजे. फोन कशाला पाहिजे का तुला टाकलं? उठल्या उठल्या फोन पाहिजे. उठल्या उठल्या फोन. हळूच उठलाय. मी गेले अगोदर तेव्हा झोपलेला होता आणि ती मोबाईल आणायला गेले होते तर उठून बसलाय. बापरे. खाली गेलो बिस्किट आणायला, कारण बिस्किट संपले होते. म्हणून मम्मी बोलली जा दुकानात जाऊन बिस्किट घेऊन या. घोस घोस फोन मध्ये. घोस अजून घोस फोन मध्ये. घोस फोन मध्ये घोस. नका देऊ पप्पा फोन त्याला. कसं कसं बघतोय बघा. एकदम आतमध्ये घुसून बसलाय तो. पिल्या ए शोनू शोनू. काय काय ए येडू. गाईज मी रेडी झालोय, चाललोय कॉलेजला. निखिल पण वेट करतोय माझा ऑटो स्टँड कडे. चला. मी माझ्या कॉलेजमध्ये आणि पोस्टिंग तर झाली आहे. इथं निखिलचा व्हिडिओ शूट करायचा आहे, म्हणून मी फर्स्ट फ्लोअर वरती थांबलो आणि तो आता खालती चाललाय, त्याचा शूट करायचा आहे. त्यामुळे दहीहंडीची प्रॅक्टिस करतात वाटतंय. दहीहंडी कुठे आहे? निखिल कुठे आहे? निखिलला बघा. इथे इथे मध्ये या. हा. तर गाईज मी आता जस्ट कॉलेजमधून घरी आलोय. खाल्लं पिल्लं फ्रेश वगैरे झालो आणि स्वीटी इथं बसली. काय काय झालं तुला? काय झालं? अजून शौर्य पण आतमध्ये झोपलाय. बघा वहिनी जेवण करतायत. अजून शौर्य झोपला. गाईज शौर्य घरी नाहीये. शौर्य गेलाय तर बघा सगळे कसे बसलेत. शौर्य नाहीये घरी, कसं वाटतंय? किती एकदम मोठं एकदम शांत शांत उठतंय ग. करमत नाही की येईल उद्या. आणि माझं डोकं दुखायला लागलंय, काय माहिती, खूप डोकं दुखतंय इथून. हा विचार कमी करायचे लोकांचे. आपल्या आई बापांचा विचार करायचा, आपल्या घरातल्यांचा विचार करायचा. आई बापाला बाहेरच्या लोकांचा कमी करायचा विचार. आई बापाला मारून टाकते तर असं काय नाहीये, कसलं नाही. मला माझं फ्युचरचं टेन्शन आहे. फ्युचरचं टेन्शन घेऊन कोणचं फ्युचर तयार झालंय कुणाचं? बापाला घेऊन मारून टाकलं, स्वतः तर गेला. सांग तू सांग भाऊ. काय टेन्शन घेऊन कुणाचं फ्युचर हे झालंय चांगलं झालं? काय माहिती. मला तर वाटतं नाही बाबा झालं. उलट टेन्शन नापास होशील की. टेन्शन जर घेतलंस तर. आणि नापास झालं की अजून 1 वर्ष बसायचं त्या क्लासमध्ये. काय माहिती, डोकं दुखायला लागलं यार गाईज, म्हणून मला ब्लॉग विचारच नाही करत. 2-4 महिनेच राहिले असतील ना. मग एकदा ती परीक्षा पास झाल्या की टेन्शन नाही ना. मग काम धंदा करायचा आणि ते काम करीत करीत एक्झाम द्यायची. ठीक आहे. मग टेन्शन नाही घ्यायचं. मित्रांनो आता वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट, जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.